275 करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये 358 मतदान केंद्र आहेत. हा मतदारसंघ ग्रामीण भागामध्ये फारसा येतो. त्याच्यामध्ये पन्हाळा तालुका, गगनबावडा तालुका आणि करवीर तालुक्यामधील केंद्रांचा समावेश आहे. थोडा रिमोट आहे. 358 मतदान केंद्रावर प्रत्येक केंद्रावर आपला PRO, PO1, PO2 आणि PO3 आणि शिपाई असा स्टाफ असतो. जिथं 1200 पेक्षा जास्त मतदान आहे तिथं आम्ही चौथा पोलिंग ऑफिसर मदतीसाठी दिलेला आहे. 275 मध्ये 7 मतदान केंद्र क्रिटिकल म्हणून मानली जातात. तिथं त्या केंद्रावर अधिकचे मायक्रो ऑब्झर्व्हर देखील आहेत. जवळपास 1700 लोकांना आपण ट्रेनिंग देऊन ट्रेन केलेलं आहे. आता सर्व केंद्रांवर जवळपास सर्व एसट्या निघालेल्या आहेत. 275 मध्ये 58 एसट्यांच्या मार्फत आणि 40 जीप गाड्यांच्या मार्फत हा स्टाफ आपण पोहोचवलेला आहे. उद्याच्या मतदानासाठी 275 करवीर तयार आहे. खरं तर काही 75 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिक असतात, अनेकांना चालता येत नाही की आपण त्यांना आणण्याची कशी व्यवस्था केली आहे मतदान केंद्रापर्यंत, आणि यावेळेस वेगळं पण काय असतं? 275 मध्ये 85+ आणि दिव्यांगासाठी 426 लोकांची मागणी अर्ज आली. एक मुदत असते, त्या मुदतीमध्ये ज्यांची निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये 85 पेक्षा जास्त वयाची नोंद झालेली आहे त्यांना आपण फॉर्म वाटत असतो नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तारखेपासून 5 दिवसाच्या मुदतीमध्ये. तशी 426 लोकांची मागणी 275 मध्ये झाली होती. त्यांचं होम वोटिंग 14 आणि 15 तारखेला करून घेण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे केंद्रावर शारीरिक दुर्बलतेमुळे येऊ शकत नाहीत असे येणारे संख्या कमी असेल तरी पण ग्राम प्रशासन विभागाकडून आपण तिथे व्हीलचेअर्स किंवा स्वयंसेवक ठेवलेले आहेत जेणेकरून ती लोक केंद्रापर्यंत येऊन आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. कर्तव्यावर न येणाऱ्यांची संख्या किती आहे, त्याची कारण काय? कर्तव्यावर न येणाऱ्यांची संख्या सुरुवातीला सांगण्यात आलं होतं त्यांना की तसा विलंब करून चालणार नाही. लोकशाहीमध्ये आपण आहोत हीच आधी भूषणाची गोष्ट आहे आणि त्याच्यात काम करायला मिळणं ही त्याच्याही पेक्षा मानाची गोष्ट आहे असं सांगितल्यानंतर पहिल्यांदा जो थोडा कमी प्रतिसाद होता ती लोक हजरही झालेत. अजून मला क्लिअर झालेला नाही आकडा. जर का तसं कळलं की अवाजवी कारणास्तव कुणी गैरहजर राहिला असेल तर नाविलाजास्तव मला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल. मतदारांना काय आवाहन? मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावं आणि लोकशाहीमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. मतदान करणे जाएंगे आपली आयोगाची खूप चांगली थीम आहे. सगळ्यांनी मतदानामध्ये सहभाग